क्रिएटिव्ह बाईट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण कमी साहित्यामध्ये झटपट बनणारं अशा पद्धतीचं लाल भोपळ्याचं सूप बनवणार आहोत। हे सूप झटपट बनतं आणि ह्याला आपण शिजवणार नाही किंवा वाफवणार पण नाही। आपण ह्याला यावेळेला रोस्ट करणार आहोत। त्यामुळे आपण या सूपला बार्बेक्यू सूप पण म्हणू शकतो। अशा पद्धतीचं आपण या लाल भोपळ्याला सर्व बाजूने काळं होईपर्यंत भाजायचे आणि भाजल्यानंतर चेक करायचे सुरीने की आपला भोपळा व्यवस्थित आतपर्यंत शिजला आहे का, म्हणजे आपल्याला त्याचं सूप करायला सोपं जाणार। अशा पद्धतीने जेव्हा आपण लाल भोपळा भाजतो तेव्हा तो आतपर्यंत शिजला जातो आणि त्यामुळे आपल्याला त्याला वाफवावं किंवा उकडावं लागत नाही। अशा पद्धतीने आपला भोपळा सर्व बाजूने आपण चांगला व्यवस्थित काळा करून घेतला आहे। तो आतपर्यंत शिजलेला आहे। त्याला एकदा सुरीने चेक करायचं। व्यवस्थित तयार झालेला आहे आपला भोपळा। आता आपण गॅस बंद करायचा आणि त्याचं वरचं कवर स्वच्छ करून घ्यायचं। आपली ही रेसिपी ऑइल फ्री रेसिपीमध्ये मोडते, कारण आपण या रेसिपीमध्ये ऑइलचा बिलकुल वापर नाही केलेला आणि झटपट बनते। ह्याच्यामध्ये कुठलंही स्पाइसेस नाही आहेत किंवा तेल नाही आहे, त्यामुळे डाएटसाठी रेसिपी एकदम परफेक्ट आहे। अशा पद्धतीचं आपला भोपळ्याचं वरचं सर्व साल काढून घेतलं आहे। आता आतपर्यंत व्यवस्थित मऊ सॉफ्ट आपला भोपळा शिजलेला आहे। आपण त्याला एक सूप तयार करणार आहोत, त्यामुळे आपण त्याला मिक्सरमधनं काढायचं आहे। तुम्हाला किती पाणी पाहिजे तेवढं घालायचं आहे। आता आपला हा 250 ग्रॅम भोपळा होता, त्याच्यासाठी आपण अर्धा ते पाऊण ग्लास पाणी घालायचं आहे आणि मिरे घालणार आहोत कुटून, थोडंसं त्याला स्पायसी टेस्ट येण्यासाठी। आपण या रेसिपीमध्ये फक्त मिरे आणि मीठ एवढंच वापर करायचा आहे आणि ह्याला एक उकळी आणायची। रॉक सॉल्ट घातलं आहे आपण आणि ह्याच्यामध्ये आपण कॉर्नस्टार्च घातलं आहे। तुम्हाला कॉर्नस्टार्च ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी पण चालतं। त्याला थोडंसं थिकनेस येण्यासाठी आपण कॉर्नस्टार्च घातलेलं आहे। कॉर्नस्टार्चच्या ऐवजी तुम्ही पोह्याची पावडर घातली तरी पण चालते। अशा पद्धतीनं आपलं गरमागरम सूप सर्व ऋतूमध्ये आपण हे पिऊ शकतो। पावसाळ्यामध्ये, थंडीमध्ये, उन्हाळ्यामध्ये आपण ह्याला थंड करून पिऊ शकतो। अशा पद्धतीचं आपलं हे एकदम स्वादिष्ट आणि पौष्टिक सूप पिण्यासाठी रेडी आहे। 250 ग्रॅम लाल भोपळ्यापासून 2 बाउल सूप तयार होतं। आपली लाल भोपळ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली तेच नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर आपण लाल भोपळ्याच्या वेगवेगळ्या रेसिपीज तयार केल्या आहेत, त्या पण नक्की बघा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।